जंतर मंतरवरील लाठीमाराचा जयसिंगपुरात निषेध. नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 क्रांती चौकात आक्रमक निषेध सभा घेण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांचाही जाहीर निषेध करण्यात आला. मोदी हटाव, देश बचाव, नरेंद्र, देवेंद्र, धर्मेंद्र, मुर्दाबाद अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईला लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदर्शन कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून परीक्षा दिली, मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला. न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा. माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत विद्यार्थ्यांचा अपमान करणारी भाषा अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कॉम्रेड रघुनाथ देशिंगे यांनी केंद्र सरकारवर टीका करत जनतेची दिशाभूल करणारे सरकार हटवण्याची वेळ आली आहे असे म्हणत उपस्थितांना आवाहन केले. या निषेध सभेला नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, माजी नगरसेवक अक्षय घोरपडे, माजी नगरसेवक संभाजी मोरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आम्रपाली कारंडे, सागर माने, राजू संडी, समीर अत्तार, डॉक्टर आदम नदाब यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर. विद्यार्थिनींचा जो गेली 20-22 दिवस झालं त्या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे. त्या संपूर्ण देशामध्ये सध्या ह्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये असंतोष आहे. पण त्या केंद्र सरकारचं आणि त्याच पद्धतीने त्यांच्या पक्षाचे जे काही विद्यमान आमदार आहेत सदा खोत, जे ज्या ठिकाणी तुकडं फेकील त्या ठिकाणी बोलत असतात आणि वायफळ बोलत असतात. त्यामुळे सदा खोत सारख्या एका निष्क्रिय आणि अशिक्षित व्यक्तीनं विद्यार्थ्यांचे जे डॉक्टरेट करणार आहेत, जे डॉक्टर होणार आहेत, त्यांच्यावरती अतिरेकी म्हणून बोलतो. या व्यक्तीचा आम्ही जयसिंगपूर शहर महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि इथून पुढे जर सदा खोतांनी सुशिक्षित माणसांच्या बाबतीत जरा जपून बोलावं, कारण ते स्वतः अशिक्षित आहेत असं आम्हाला वाटतंय. कारण एक शेतकरी संघटनेतला म्हणून पूर्वीचा कार्यकर्ता म्हणून काम करणारा, शेतकरी आणि कामगारांच्यासाठी योगदान देणारा कार्यकर्ता आज एखाद्या आमदारकीच्या तुकड्यासाठी एवढं तळमळ जर चाटत असेल तर हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे. त्यामुळे मी सदा खोतांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही राजीनामा आम्ही मागतो. आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत या देशातले विद्यार्थ्यांनी आणि सर्व इतर महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी गपटणार नाहीत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या उपोषण व आंदोलनाच्या बाबतीत आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे नेते यांना दहशतवादी संबोधलं. हे अतिशय निषेधार्ह आहे. त्यामुळे आज जयसिंगपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केलेला आहे. तसेच आज या ठिकाणी दिल्लीमध्ये जे काही उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निदर्शन व आंदोलन केलेलं आहे. प्रश्नासंदर्भात अभिक तितके आणि वांचूत सर यांनी जे बेमुदत उपोषण जंतर मंतरवर चालू केलेलं आहे, गेल्या 20-22 दिवसापासून आंदोलन चालू असताना स्वतःला पंतप्रधान म्हणून घेणारे 36 इंची छातीवाले त्या आंदोलनाला दुर्लक्ष करतात आणि लाठीचार्ज एवढं करतात की विद्यार्थ्यांना लाठीचार्ज नव्हे तर मुलींच्या सुद्धा एकीकडे सांगायचं बेटी बचाव आणि ज्या मुली दिल्ली संसदेवर आंदोलन करत आहेत त्यांना लाठीचार्ज करतात. एवढंच नव्हे
तर ज्या आंदोलनात चालू असताना आता चंद्रकांत जाधवांनी सांगितल्याप्रमाणे जे शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये मुशीमध्ये वाढलेले सदाभाऊ खोत हे विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हणतात, त्यांचा मी जाहीर निषेध करतो. कारण हे जनाचे नाही तर मनाची तर सदाभाऊ खोतला लाज वाटली पाहिजे. कारण ज्या चळवळीतून ते आलं होतं आणि ते स्वतः साध्या त्यांच्या आमदारकीच्या तुकड्यासाठी हे इतक्या खालच्या पातळीवर जातात, असं बेताल वक्तव्य करणारे परत एकदा सदाभाऊ खोताचा जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढे जे काय आंदोलन होईल ते महाविकास आघाडीच्या वतीनं उद्याच्या काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत केंद्राचा जो काही निर्णय येईल, आदेश येईल, त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीनं शिरोळ तालुक्यामध्ये आंदोलन छेडलं जाईल. थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.